श्री स्वामी समर्थ. तुझी साथ आम्ही कधी सोडणार नाही. तू पाहून दुर्लक्ष करू नकोस, कारण बाळा आज नवीन अध्यायामध्ये तुझा प्रवेश झालेला आहे. आजच्या संदेशामध्ये तुझ्यासाठी भरपूर आशीर्वाद आहेत जे स्वामींनी खास तुझ्यासाठी दिलेले आहेत. आणि बघ स्वामींचा चमत्कार. बाळा कधी कधी तुझ्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट तुला मिळाली नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस, कारण स्वामी तीच गोष्ट तुला देणार आहेत जे तुझ्यासाठी योग्य आहे. बाळा निर्णय माणसाचे चुकत असतात, देवाचे कधीही चुकत नाहीत. बाळा चमत्कार हा प्रत्येकाच्या आयुष्यात घडत नसतो, तर चमत्कार हा त्याच्याच आयुष्यात घडतो जे प्रामाणिकपणे मेहनत करतात, जे प्रामाणिकपणे कष्ट करतात आणि आपल्या प्रामाणिकपणाशी कधीही दगाफटका करत नाहीत आणि चुकीच्या मार्गावर जात नाहीत. ते नेहमी स्वामींचा संदेश ऐकून त्यानुसार चालत राहतात आणि स्वामी मार्गदर्शनानुसार चालत राहतात. त्यांच्यासोबत त्यांचा ब्रह्मांड नायक नेहमी पाठीशी असतो. त्यामुळं बाळा तू नेहमी लक्षात घे, चमत्कार हा तुझ्या आयुष्यात घडणारच आहे. फक्त योग्य वेळ आली की तुला नक्कीच समजेल, कारण प्रत्येक गोष्टीची एक वेळ निश्चित ठरलेली असते बाळा. कारण जी तुझ्या ठिकाणी हे ती गोष्ट निश्चित ठरलेली आहे, त्यामुळं ती वेळ आणि ती गोष्ट कुठेही जात नाही आहे. फक्त वेळ आली की तुला त्या जागी स्वामी नेतील आणि तुझा चमत्कार घडवतील. बाळा लक्षात घे, वरवर जरी तुला सगळ्या गोष्टी छान वाटत असतील, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे काही लोक असतात जे तुझ्या आजूबाजूला असतील, तुझ्या अवतीभोवती असतील, पण वरवर जरी तुला सगळ्या गोष्टी चांगल्या वाटत असतील तरी देखील तू डोळे झाकून विश्वास ठेवू नकोस. विश्वास ठेवण्यापूर्वी तू एकदा विचार कर, स्वामींचं नामस्मरण कर, मग तुला सगळ्या गोष्टी समजतील. बाळा नेहमी लक्षात घे, आयुष्यभर कोणी सोबत नसतं. जे काही ऋणानुबंध आहेत ते तुझ्या जन्माचं प्रारब्ध असतं. कुणीही तुला विनाकारण त्रास देत नाही, प्रत्येक मागं काहीतरी कारण असतं. त्यामुळं त्रास करून घ्यायचा नाही किंवा त्रास द्यायचा नाही. स्वामी नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि ते प्रत्येक मार्गात तुला मार्गदर्शन करतील आणि प्रत्येक ठिकाणी ते तुझ्या सोबतच असतील. पायाला खडे टोचतात म्हणून जमिनीवरती शाल अंथरण्यापेक्षा तू तुझ्या पायामध्ये चप्पल घातलेस तर ते बरं होईल. कारण कसं आहे बाळा, जगाला सुधरवायला जाण्याच्या पेक्षा स्वतःमध्ये बदल केलेला कधीही चांगला. जोपर्यंत एखाद्यावर अप्रिय प्रसंग पेटत नाही किंवा त्याला अदल घडत नाही किंवा त्याला अडचण काय असते, दुःख काय असतं, संकट काय असतं याचा सामना त्याला करावा लागत नाही, तोपर्यंत त्याला त्या परिस्थितीचं गांभीर्य कळत नसतं जे तुला कळलेलं आहे. त्यामुळं परिस्थितीनुसार तू स्वतःमध्ये बदल केलास तर सगळ्यात चांगलं होईल. कुठल्याही नियतीच्या पटलावर कधी काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळं तू स्वामींचं नामस्मरण करत जा. तुझ्या आजूबाजूला अवतीभोवती असेही लोक असतील जे कुणालाही कमी लेखत असतील, स्वतःला खूप शहाणे समजत असतील, तर बाळा तुला त्याकडे दुर्लक्ष करायचं आहे. कुणी टोचून बोलत असतील, टोमणे मारत असतील, ताने मारत असतील, कुणाचा पान उतारा करत असतील, अपमान करत असतील, कुणाच्याही गरिबीवर हसत असतील किंवा कुणाच्याही टिचण्यावर हसत असतील, तर बाळा अशा लोकांपासून तुला दूर राहायचं आहे. कारण ती लोक त्यांचा तो स्वभाव कधीही सोडणार नसतात. त्यामुळं अशा लोकांकडे दुर्लक्ष करून आपण आपले कार्य करत राहायचं, कारण स्वामी माऊली नेहमी तुझ्या पाठीशी आहेत आणि अशा लोकांना स्वामी कधीही साथ देत नाहीत. त्यामुळे नेहमी लक्षात घे बाळा, जिथे प्रामाणिकपणा आणि मनापासून भक्तिभाव असेल, श्रद्धा असेल, तिथे स्वामींचा आशीर्वाद नक्कीच पाठीशी असतो बाळा. त्यामुळं नेहमी लक्षात घे, जो आवाज तू ओळखतोस ती तुझी खूण आहे. तुझ्या भक्तासाठी जो करतो आहे ते अजून त्याला उगम झालेला नाही आहे, स्वामींना अंत नाही आहे, ते नेहमी तुझ्या पाठीशी आहेत. बाळा स्वामी फक्त संत नाही आहेत, तर त्यांचं फक्त तू मनापासून एकदा नामस्मरण कर, मग बघ
नेहमीच ते तुझ्या पाठीशी राहतील आणि प्रत्येक संकटात तुला सहकार्य करतील. बाळा, आजचं जग कसं आहे, जिथं कोणी चुकलं असलं तरी देखील मी चुकीचं आहे किंवा माझी चूक झाली असं कोणीही समोरून सांगणार नाही. त्यामुळं स्वतःची चूक मान्य करायला देखील तेवढंच धाडस लागतं, तेवढंच मोठं मन लागतं बाळा. नेहमीच लक्षात घे. त्यामुळं सगळंच सुंदर असतात किंवा सगळेच बरोबर असतात, कुणाच्याही विचार, कुणाच्याही गुण, रूप हे सगळे चांगलंच आहे असं तू गृहीत धरूच नकोस. त्यामुळं कुठली सुंदरता आपण बघतो ते महत्त्वाचं आहे, कारण देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवलं आहे. त्यामुळे त्यामध्ये भेदभाव न करता, स्वतःची तुलना इतरांशी न करता बाळा, तू जसा आहेस तसाच राहा. त्यामुळं कोण काय म्हणतं किंवा कोण काय बोलतं याकडे दुर्लक्ष करून तू स्वतःचं कार्यावर लक्ष दे. त्यामुळं आयुष्यामध्ये तुझीच प्रगती होणार आहे. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, ज्या ठिकाणी तुमचा कोणी विचार करत नाही किंवा तुम्हाला सहकार्य देखील करत नाहीत, फक्त ते तुम्हाला पाठीमागून बोलत राहणार आहेत. त्यामुळं तुमच्या दुःखात, अडचणीमध्ये तुम्हाला ते साथ देखील द्यायला येणार नाहीत किंवा तुमच्यासाठी तुमची प्रगती बघून टाळ्या देखील वाजवता येणार नाहीत. त्यामुळं अशा लोकांचा, चार लोक काय म्हणतील असा जो तुम्ही विचार करता, तो विचार तुम्हाला सोडून द्यायचा आहे आणि स्वतःच्या कार्याकडे लक्ष केंद्रित आहे. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात काम करा किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काहीही करा, फक्त प्रामाणिकपणा ठेवा आणि स्वामींवरती विश्वास ठेवा. आणि स्वामींवरती विश्वास ठेवण्याआधी स्वतःवरती विश्वास ठेवून तुम्ही काम करा. मला हे जमू शकतं किंवा मी हे करू शकतो असा विश्वास ज्यावेळी तुमच्याकडे असेल त्यावेळी बघा, आयुष्यामध्ये तुम्ही नेहमीच सकारात्मक विचार कराल आणि कुठलंही तुमचं नुकसान कुणीही करू शकणार नाही आणि कुठल्याही अडचणीमध्ये तुम्ही नेहमीच मार्ग काढत राहशील. परिणाम दिसतच असतात. नेहमी लक्षात घे, थोडा वेळ लागेल पण चांगल्या भावनेनं पेरलेलं चांगलंच उगवणार आहे. चूक उभं आहे ना, ते देखील तुझ्या डोळ्यांना दिसायचं बंद होईल. त्यामुळं बाळा, दुःखाचा जास्त विचार करू नकोस. आणि सुख आणि दुःख हे माणसाच्या परिस्थितीपेक्षा त्याच्या मनस्थितीवर अवलंबून आहे. त्यामुळे तू जसा विचार करशील तू तसा बनणार आहेस. त्यामुळं तुझ्या आजूबाजूला कोण आहे, तुझ्या आजूबाजूला तुझी संगतीला कोण आहेत हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे बाळा. कारण यश नेहमी चांगल्या विचारातून येत असतं आणि नेहमी विचार त्यासोबतच्या व्यक्तींमधून येत असतात. त्यामुळे तुझी संगत कशी आहे, तुला पाठिंबा कोणत्या लोकांकडून आहे हे तुला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. बाळा, तुझी सहमती दर्शव. स्वामींवरती तुझा विश्वास असेल तर आज तुला हा संदेश ऐकण्यासाठी तुझं मन प्रवृत्त नक्कीच करेल. बाळा, स्वामींनी तुझ्यासाठी योजना आखून ठेवल्या आहेत, मनाची तयारी ठेवली आहेस. प्रत्येक संकटातून बाहेर पडण्याची स्वामींवरती तुझा अढळ विश्वास आहे. त्यामुळे स्वामी तुला कधीच हरू देणार नाहीत आणि जी काही संकट आली त्यातून तुला नक्कीच पार करतील. त्यामुळं आणि ज्या उंचीवर तू आहेस त्या पदापर्यंत त्याची पोचण्याची क्षमता नसेल, त्यामुळं त्या व्यक्तीचे विचार तसे असतील. त्यामुळं बाळा, तू जे काही करतोस त्यामध्ये नेहमी लक्ष दे. त्यामुळे इतरांचं बोलणं जास्त मनावर घेऊ नकोस. देवावर मनापासून श्रद्धा ठेवून तू तुझं कार्य केलंस तर बघ, नकारात्मक गोष्ट तुझ्या आयुष्यात राहणार नाही आणि तुझं नेहमीच कल्याण होईल.